मुरुम शहरातील नगर परिषदेकडून सध्या रस्त्यांसह विविध ठिकाणी कामे सुरू आहेत। मात्र या कामांमध्ये ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा केला जात असून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे। विशेषतः बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमध्ये कुठेही आवश्यक ते सूचना फलक किंवा माहिती बोर्ड लावलेले नाहीत। त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना योग्य माहिती मिळत नसून अपघात होण्याची दाट शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मुरुम शहरातील या रस्त्याच्या कामांमध्ये असे कोणतेही फलक नसल्याने नागरिक आणि वाहन चालकांना कोणतीही स्पष्टता नाही। परिणामी अचानक रस्ते बंद होणे, कामाच्या जागी अडथळे निर्माण होणे यामुळे गैरसोय होत आहे। बस स्थानक परिसर हा शहरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा भाग आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवासी, व्यापारी आणि विद्यार्थी ये जा करतात। परंतु ठेकेदारांनी रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी खडी, वाळू, डस्ट आणि मिक्सिंग मशीन थेट रस्त्यावर ठेवली आहे। यामुळे दुचाकी आणि सायकल स्वारांसाठी मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। भरधाव वाहने या ठिकाणी घसरून अपघात होण्याची शक्यता आहे। चालणाऱ्या पादचाऱ्यांना धुळीचा त्रास होतो आहे। धुळीमुळे आजूबाजूच्या दुकानांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे। यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे। जवळच शाळा देखील आहे। नागरिकांच्या तक्रारीनुसार नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी या कामाकडे योग्य लक्ष देत नाहीत। ठेकेदारांकडून असलेली निष्काळजी वृत्ती आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामाची गुणवत्ता धोक्यात आली आहे। मुख्याधिकाऱ्यांना कोणत्या कामाची माहिती विचारण्यात गेले असता ते नगर परिषदेचे अनेक नियम सर्वसामान्य नागरिकांच्या माथी मारत असल्याचे नागरिकांमधून चर्चिले जात आहे। योग्य नियोजनाशिवाय केलेल्या कामामुळे शहरातील नागरिकांना याचा फटका बसत आहे। मुख्याधिकाऱ्यांनी कार्यालयीन ठिकाणी निवासी न राहता परगावावरून सातत्याने ये-जा करत आहेत। त्यातही काही दिवस सुट्ट्या, तर ज्या दिवशी येतात त्या दिवशी वेळेवर येत नाही, अशीही चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे। अशा बेजबाबदार मुख्याधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांमुळे शहरातील कन्या प्रशाला परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक अशा ठिकाणी दररोजची मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने आठवड्यातून 2-3 अपघाताचे प्रकरण सातत्याने घडत असल्याचे, यात एखाद्याचे बरे वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच यावेळी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ यांनी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले की शहरातील स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये या हलगर्जीपणामुळे प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। रस्त्यावरच सर्व प्रकारचे साहित्य उघडे ठेवून किंवा असेच फेकले जाते। त्यामुळे शहरातील नागरिकांना काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षा कठडे, माहितीचे फलक नसल्याने अचानक त्या ठिकाणी जाऊन वाहने स्लिप होणे अथवा धडक बसणे किंवा रस्ता बदलण्याच्या नादात होत असलेले अपघात 2 दिवसापूर्वीच अपघात झाले असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलून सूचना फलक आणि योग्य सुरक्षा योजना कराव्यात। अशा प्रकारच्या निष्काळजी ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा समस्या निर्माण होणार नाहीत। येणाऱ्या काळात नगर परिषदेने या समस्येची त्वरित दखल घेऊन ठेकेदारांना योग्य मार्गदर्शन करावे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ठिकाणी पाहणी करून उपाययोजना कराव्यात। योग्य नियोजन, सुरक्षेची हमी आणि कामाची गुणवत्ता सुधारल्यासच नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळू शकतील, असेही नागरिकांमधून चर्चिले जात आहे।